का सांगू माझे माय, सकाळी सकाळी एवढी थंडी लागते का मला ना बिलकुल आंघोळ करायची इच्छा नाही हो, पण ह्या पोरापायी मला आंघोळ करा लागते. आंघोळ झाल्यावर आलो कडकडत्या तपनीत त्याची चांगली तयारी करून दिलो, तेव्हाच तो उगामुगा राहिला. नाही तर मला घरात एवढा नाचवते एक दिवस ना याच्या पायी पुरी बारीक होऊन जाईन ना. माझी आई मला ओळखल नाही. मग आणलो ना याला, पहिले झोपवलं ना, पहिले म्हणलं कपडे निरम्यात टाकतो. कपडे निरम्यात टाकतच होतो, तेच मला आठवला का माझ्या पोरानं हा लसणाचा पाला मला कापून ठेवायला सांगितलं होतं, कारण संध्याकाळी त्याला लसणाचे आयते खायचे होते. मग धरलो ना 2 मिनिटात सगळ्याच्या चुट्या कापून ठेवल्या. मला ना तो बाजारातला बिलकुल लसण आवडत नाही, कारण ते खात टाकला राहते. म्हणून मी आपल्या घरीच लावून घेतो ना, मस्त मन भरतलं खातो. मग म्हणलो एक सीताफळ खाऊन घेतो, कारण पोरगा उठला तर बिलकुल खाऊ नाही दे मला. पहिले पोटोबा केलो आणि थोडीशी तयारी करती जाओ, तोच मला कुरिअरवाल्याचा फोन आला. बाबा हे कुरिअरवाले काही चांगल्याने जगू देत नाही. तेही का करतील, ऑर्डरच एवढे करून ठेवलो ना मी, तर आता मला तरास येते खाली जाऊन आणाले. आंबाडा तर मस्त आला. मग म्हणलो हे केस कसे आले, तर पाहतो होते एवढे लंबे लंबे केस होते. माझ्या आईची चुटी झाली आहे, तिला तर लावून देईन. माया लग्नात तर तिला काही नाचायला भेटला नाही. मग म्हणलो माझ्या भावाच्याच लग्नात तिला मनमाने नाचवतो, थांब आता. पण म्हणलो पहिले आपल्यावरच ट्राय करून पाहतो कसा दिसते. ट्राय करतच होतो, तोच पोरगा उठला आणि त्याला वाटला माझ्या मम्मीचे एका दिवसात एवढे मोठे केस कसे झाले, म्हणून तो एवढा खेळत होता का हे चुटी सोडतच नव्हता. मग का पहिले चुटी काढून ठेवलो आणि आपल्या पोराला दिलो सीताफळ, कारण 4चे 4 सीताफळ पिकले होते ना. म्हणलो हे खराब होऊन जातील तर माया नवरा मला ठेसल्याशिवाय राही नाही, कारण हे सीताफळ त्यानेच घेऊन आणला होता, मी बोंबलत होतो म्हणून. मग आले ना जेवण कराले, आपल्या पोराचेच लाड करत बसले. बापा बायकोकडे काही लक्षच नाही. मग पोरगा म्हणते मम्मी मला सेब पाहिजे. मग सेब कापलो तर का 2चे 2 सेब खराब निघले रे बाबा, गेले सगळे पाण्यात पैसे. मग माया हा चुडा बी आला, एवढा सुंदर चुडा होता का मी अर्धा तास याला सोडलोच नाही. मग पोरगा म्हणते मम्मी मला कंद भाजून दे, माई आजी अशीच भाजून देते चुलीत. तर मी म्हणलो येथे काही चूल बिल नाही आहे, मी त्याला गॅसवरच भाजून दिलो, खात बसा म्हणलो. खाल्ला नाही येते मस्त दिवावात लावून आणून टाकला. मला काही सांगायची गरजच नाही, दोघेचे दोघे मस्त कामं करतात बाई. मग म्हणलो एवढे कामं पोरं करतील तर माया वजन तर मनमाने वाढून जाईल. मग येते हातपाय हलवायला बसलो, तोच अजून किचन मध्ये आला ना, धरलं ना पटकन मला लसणाचा पाला येते वाटून दे. मग का पटकन आलो ना, धरलो येते टाकलो नव्याचा पीठ, ओवा, हळद आणि थोडासा चवीपुरता मीठ. धरलो पटकन मिक्स केलो ना, टाकलो पहिला आयता. तोच माया पोरगा आला मम्मी झाला का म्हणून. पहिला आयता त्याला दोघायलेच खावायला दिलो, तर त्या मस्त्या करू करू खात होत्या. पानं केवढ्यानं आवडला यायले आयता. म्हणलो आता आपणही खाऊन घ्यावा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.